सुरुवात नीट पेपर फुटीपासून झाली. वैद्यकीय शाखेत पदवीकरता प्रवेश मिळवण्यासाठी असलेली ही एंट्रन्स एक्झाम गेली काही वर्षे यात अनियमितता असल्याचा आरोप करण्यात येत होता. यंदा मात्र पेपर फुटीने परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तिथून सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीचं अकाउंट निघतं. त्याला देशभरातून मोठा प्रतिसादही मिळतो आणि त्याचवेळी पहिल्यांदा मागणी होते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. केंद्रीय शिक्षण मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फुटीच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा ही साधी मागणी या कॉक्रोच जनता पार्टीने केली. त्याला काय अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर अभिजित दिपके भारतात आला आणि ठिकठिकाणी आंदोलनं केली, मात्र तरी सुद्धा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर जंतर मंतरवर कालचा दिवस उजाडला आणि आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. तरीही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सरकार आणि स्वतः ते काहीच बोलत नाहीयेत. उलट नीटची जी फेर परीक्षा झाली त्यात देशात दुसऱ्या आलेल्या विद्यार्थ्याच्या अभिनंदनाची पोस्ट प्रधान यांनी केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं धर्मेंद्र प्रधान यांना का संरक्षण दिलं जात आहे? मंत्रिमंडळात आणि एकूणच त्यांच्या पक्षात त्यांचं स्थान काय आहे? त्यांची एकूण राजकीय कारकीर्द, शिक्षण, संपत्ती या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. धर्मेंद्र प्रधान हे ओडिशा राज्यातून येतात. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही राजकीयच आहे. त्यांचे वडील देवेंद्र प्रधान हे अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली. सुरुवातीला एबीव्हीपीच्या माध्यमातून ते सक्रिय होते. राजकारणाला अनुकूल असलेली कौटुंबिक पार्श्वभूमी आणि विद्यार्थी चळवळीतील सक्रिय सहभाग याच्या जोरावर त्यांनी विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवली. इसवी सन 2000 साली ते विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर ओडिशा राज्याच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे ते अध्यक्ष झाले. पुढे भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांना जबाबदारी दिली गेली. त्याच काळात केंद्रात वाजपेयी यांचं सरकार होतं. त्यांचे वडील मंत्री होते. अशा सगळ्या अनुकूल वातावरणात त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमलं गेलं. पुढे 2004 साली पहिल्यांदाच त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यात 14व्या लोकसभेत ते निवडून गेले. त्यावेळी विरोधी पक्षात असताना ऊर्जा समितीच्या सदस्यपदावर त्यांची वर्णी लागली होती. खरं तर तेव्हापासून धर्मेंद्र प्रधान आणि ऊर्जा खातं यांचा पहिल्यांदाच संबंध आला होता. पुढे हाच संबंध त्यांना त्या खात्याचं मंत्रिपद सांभाळताना कामी येणार होता. 2014 साली युपीएचं सरकार जाऊन एनडीएचं सरकार सत्तेत आलं. पहिली काही वर्षे सरकारी आश्वासनांच्या संबंधित समितीचे सदस्य म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी काम पाहिलं. पुढे सप्टेंबर 2017 मध्ये त्यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची जबाबदारी दिली गेली. त्याचवेळी कौशल्य विकास मंत्रिपदाची जबाबदारी देखील त्यांच्यावरच सोपवण्यात आली होती. या काळात नवीन शैक्षणिक धोरण कसं लागू केलं जावं, जुन्या व्यवस्थेत काय बदल असावेत या संबंधीची महत्त्वाची जबाबदारी देखील त्यांनीच पार पाडली. आता ज्यामुळे त्यांच्यावर आंदोलकांना राजीनामा मागण्याची वेळ आली आहे ते खातं म्हणजे शिक्षण मंत्री. जुलै 2021 साली त्यांनी या खात्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्याच काळात नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापना झाली आणि त्यांच्याच काळात मागील काही वर्षांपासून नीट परीक्षेतील अनियमिततेचा आरोप करण्यात येतोय. आता त्यांच्याबद्दल आणखीन माहिती बघायची झाल्यास ओडिशाच्या तालजार कॉलेजमध्ये असताना त्यांनी एबीव्हीपी मध्ये कार्यकर्ता म्हणून काम केले. हा काळ 1983 सालचा आहे. त्यानंतर 1993 साली एबीव्हीपीचे राज्य आणि सचिव आणि 1995 साली राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांची वर्णी लागली. 1998 पर्यंत ते या संघटनेच्या व्यतिरिक्त कोणत्याच राजकीय पक्षाचे सदस्य नव्हते. 98 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता लोकसभा सचिवालय प्रत्येक सदस्याच्या संबंधित माहिती त्यांच्या वेबसाईटवरून देत असतं. तर लोकसभेने दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र प्रधान यांची विशेष आवड पाहिली तर सामान्य माणसाच्या अपेक्षांना प्रशासनाशी जोडून गरिबी आणि विकास न होण्याची कारणे अभ्यासणे अशी त्यांना आवड आहे. यासोबतच अनुसूचित जाती आणि जमातीमधील गरिबांना वेगवेगळ्या डेव्हलपमेंट मॉडेल्समधून कसं बाहेर काढता येईल याची त्यांना आवड असल्याचं लोकसभा संकेतस्थळ सांगतंय. त्यांचा छंद कोणता आहे असा प्रश्न जर कोणाला पडला असेल तर त्यांचंही उत्तर लोकसभेच्या संकेतस्थळावर मिळेल. त्यावर असलेल्या माहितीनुसार समाजातील विविध घटकांशी विशेषतः युवा वर्गाशी संवाद करणे आणि त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रेरित करणे हा त्यांचा छंद आहे. एवढा चांगला छंद असताना सुद्धा बहुतांश युवा त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. त्या युवकांशी ते का चर्चा करत नाहीयेत हे कळायला मार्गच नाहीये. अर्थात ते त्यांच्या छंदापासून दूर चाललेत की काय असाही प्रश्न उपस्थित होतोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ते जोडले गेले आहेत अशी सुद्धा माहिती मिळतेय. आता राहतो प्रश्न त्यांच्या शिक्षण आणि संपत्तीचा. तर निवडणूक आयोगाला सादर केलेल्या माहितीनुसार त्यांचं मास्टर्स पूर्ण झालं आहे.
मानववंशशास्त्रातून त्यांनी ओडिशाच्या उत्कल विद्यापीठातून मास्टर्स पूर्ण केले. 1990 साली त्यांनी हे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्यावर गुन्हे दाखल असून सद्यस्थितीत ते प्रलंबित आहेत. यासोबतच त्यांच्या संपत्तीचा विचार करता 2,28,00,000ची स्थावर आणि जंगम मालमत्ता त्यांच्याकडे आहे. तसेच पत्नी मृदुला प्रधान यांच्या नावावर 2,95,00,000ची जंगम आणि 1,37 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. नोकरी, शेती हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असल्याची माहिती त्यांनी नोंदवली आहे. ओडिशा रिसर्च सेंटर नावाची त्यांची संस्था सुद्धा आहे. या संस्थेचे चेअरमॅन आणि विश्वस्त म्हणून देखील ते काम पाहत आहेत. तर ही होती धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दलची माहिती. आता राहतो विषय त्यांच्या राजीनाम्याचा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजवर देशात अनेक मंत्री झाले. अनेकांनी नैतिकतेच्या आधारावर त्यावेळी घडलेल्या घटनांची जबाबदारी घेऊन राजीनामे दिलेत. याची काही उदाहरणं पाहूयात. पहिलं महत्त्वाचं उदाहरण लाल बहादूर शास्त्रींचं. शास्त्रीजी रेल्वे मंत्री असताना एका रेल्वे अपघातात 152 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे V.K. कृष्ण मेनन यांचं. 1962 साली चीनच्या आक्रमणानंतर देशभरात कृष्ण मेनन यांच्या विरोधात लोकांच्या तीव्र भावना होत्या. त्यांना संरक्षण मंत्रिपदावरून हटवावं अशी इच्छा बहुतेकांची होती. कृष्ण मेनन यांनी देखील त्यांच्या विरोधात असलेला रोष पाहून संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अशी बरीच उदाहरणं आहेत. चिदंबरम यांनी देखील P.V. नरसिंहराव पंतप्रधान असताना राजीनामा दिला होता. तेव्हा चिदंबरम वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री होते. तसंच माधवराव सिंधिया हे विमान वाहतूक आणि पर्यटन मंत्री असताना 1993 साली एक विमान अपघात झाला होता. त्यात सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नव्हती. तरीही सिंधिया यांनी पदाचा राजीनामा दिला होता. धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात पेपर फुटीची घटना घडली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. मात्र अद्याप तरी सुद्धा पंतप्रधानांकडून त्यांच्या राजीनाम्याबाबत अधिकृत कोणतीच माहिती दिली नाहीये. एकीकडे हे चित्र असताना आंदोलक मात्र राजीनामा होईपर्यंत हलणार नाही असा ठाम निर्धार करून बसलेत. पोलीस दलांच्या अमानुष लाठीचार्जने कालचा दिवस निघून गेला. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आंदोलकांना मारलंय. मात्र राजीनामा हा विषय अजून तरी सरकारने हाती घेतलाय असं चित्र दिसत नाहीये. तुम्हाला यावर काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शिरस्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.